लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावं वगळण्यात आली। ई-केवायसी प्रक्रियेनंतर सुमारे 80 लाख नावं वगळण्यात येत असल्याचं सरकारच्या वतीने 1 महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आलं। ताज्या आकडेवारीनुसार ही संख्या आता 92 लाखांवर गेली आहे। सर्वाधिक महिला एकट्या बीड जिल्ह्यातून वगळण्यात आल्या आहेत। मूळ लाभार्थी संख्या 2.4 कोटी होती, त्या तुलनेत ही घट सुमारे 38%। केवळ आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्याने ही घट झालेली नाही, तर पात्रतेच्या निकषांसंबंधित विविध कारणांमुळे संख्या कमी झाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे। सुमारे 50 ते 55 लाख महिला मुदतीत केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकल्या नाहीत, तर 12 लाख महिलांचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न योजनेसाठी निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त होतं। जितेंद्र शिंगाडे अधिक माहिती देत आहेत। जितेंद्र, लाडकी बहीणचा आकडा निवडणुकीच्या पूर्वीचा आणि आता खूप कमी झालेला आहे, निकष पूर्ण न करणे कारण समोर येत आहे, काय अधिक इनपुट्स आहेत? नक्कीच प्रसन्न सर, कारण तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जून 2024 मध्ये सुरू करण्यात आलेली होती। ऑगस्ट महिन्यात याचे 2 हप्ते देण्यात आले होते आणि त्यानंतर विधानसभा निवडणुका सुरू झालेल्या होत्या। मात्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही योजना सुरू केल्यामुळे विरोधकांनी त्यावेळीही टीका केलेली होती आणि त्यानंतर महायुतीचं जेव्हा सरकार आलं त्यानंतर वेळोवेळी यात अपग्रेड करण्यात आलेले आहे, वेगवेगळ्या अटी आणि शर्ती टाकण्यात आलेल्या होत्या। त्यानंतर वेळोवेळी यातून महिलांची जी संख्या आहे लाभार्थींची ती कमी झालेली होती। आता ई-केवायसी झालेला आहे आणि अनेक जे आहेत यात ते पात्र नसल्याचं समोर आलेलं आहे। म्हणजे यात पात्रतेचे जे निकष आहेत, काही सरकारी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील महिला आहेत, 65 वर्षे वयो झालेल्या पेक्षा जास्त महिला आहेत, काही पुरुषांचाही समावेश आहे। असे वेगवेगळे जे निकष आहेत त्यामध्ये निकषामध्ये न बसलेले जे महिला लाभार्थी आहेत त्यांना आता या योजनेतून बाहेर काढण्यात आलेले आहे। ती संख्या जवळपास 92 लाखांवर गेलेली आहे। त्यामुळे कॅगने देखील या आपल्या अहवालात यावर ठपका ठेवलेला आहे आणि जवळपास 3.5 कोटींचा अतिरिक्त खर्च झाल्याचा ठपका कॅगने ही ठेवलेला आहे। त्याचबरोबर आता हे जे महिला बाहेर गेलेल्या आहेत त्याच्यावर जवळपास 14,000 कोटी रुपयांची उधळण झाली असल्याची चर्चा किंवा तशी माहिती आहे। त्यामुळे हे गेलेले जे पैसे आहेत ते आता त्यांच्याकडनं परत घेता येतील का किंवा ते घेणार का असा प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत आहे। त्यामुळे एकूणच ही योजना आणि त्यातील लाभार्थी महिलांची संख्या यावर विरोधकांनी जे प्रश्न उपस्थित केलेले होते ते आता कुठेतरी खरे ठरत असल्याचं दिसून येते। त्यामुळे आता नेमकं याबाबत सरकार काय भूमिका घेतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार। धन्यवाद जितेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।